व्रत सांगून जातो पशुपती व्रत. फार अवघड नाहीये, सोपं व्रत असतं, पण ते अंतःकरणापासूनच करावं लागतं. पाच सोमवाराचं व्रत करायचं. हे व्रत कशा करताय मी तुम्हाला एक सांगून जातो. हे व्रत या करताय की तुमच्या ठिकाणी इतके दुःख तयार झालेले आहेत, इतके कष्ट यातना तुम्हाला सहन भोगावे लागतायत, पण ते दुसऱ्या समोर मांडता येत नाही. अनंत अडचणी आमच्या जीवनामध्ये रोज उद्भवल्या जातात, पण सांगायचं कुणाला? याकरता तुम्ही काय करायचं, पाच सोमवाराचं व्रत धरायचं, पशुप्रती व्रत. पाच सोमवाराचं व्रत या ठिकाणी धरायचं, पशुप्रती व्रत. सकाळी आंघोळ करायची ब्रह्ममुहूर्तावर, मंदिरामध्ये जायचंय, भगवंताची सेवा करायची, दिवसभर उपवास करायचा आहे, फळ आहार करायचा फक्त. सायंकाळच्या वेळेला काय करायचं, परत आम्ही त्या ठिकाणी स्नान संध्या करून 6 दिवे बरोबर घ्यायचे आणि एक गोड नैवेद्य बरोबर घ्यायचं. गोड नैवेद्याचे 3 भाग करा आणि 6 दिवे बरोबर घ्यायचे. महादेवांच्या मंदिरात आल्यानंतर तो जो गोड नैवेद्य आहे त्याचे 2 भाग महादेवांना त्या ठिकाणी समर्पित करा आणि एक बरोबर घेऊन या. ते जे 5-6 दिवे तुम्ही आणलेले आहेत ना, ते 5 दिवे त्या ठिकाणी लावायचे आहेत आणि एक दिवा घरी घेऊन यायचा. घरी आल्यानंतर आम्ही दरवाजामध्ये आत घरामध्ये प्रवेश करत असताना उजव्या बाजूला तो दिवा त्या ठिकाणी तेवत लावून ठेवायचा आणि ज्यावेळेस आम्ही जेवण करणार आहोत, उपवास त्या ठिकाणी पूर्ण करणार आहोत, त्यावेळेला जो महादेवांना तो 3रा भाग होता ना गोड नैवेद्याचा, तो आपण सेवन करायचा आणि मनोभावे त्या भगवान परमात्म्याचं भजन करायचंय, त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करायचं, चिंतन करायचं. अंतःकरणापासून भगवंताला हाक मारायची की देवा, मी माझ्या कष्ट यातना कुणाला सांगू शकत नाही, फार यातना होत आहेत, कुणाला सांगावं? महादेवांना सांगा की या दुःखातून मला उत्तीर्ण व्हायचंय, काय करावं लागेल? तुमचे दुःख भगवंतासमोर मांडा. 5 सोमवाराचं पशुप्रती व्रत तुम्ही जर केलं आणि भगवंताकडे जर तुमचे कष्ट सांगितले, तर त्या कष्टातून पार होण्याची ताकद भगवान महादेव आपल्याला देतात.